काय वाटतंय सोलापूर जिल्ह्यातले सगळे निकाल स्पष्ट झालेले आहेत. काय वाटतंय एकंदरीत? सोलापूर जिल्ह्याचं मला काय माहित नाही. बर फक्त अकलूजवरचं मी मराठीत बोलतो बर की अकलूजच्या नागरिकाने आतापर्यंत गेल्या 80-90 वर्षाचा जो विश्वास मोहिते पाटलांवर टाकलेला आहे त्या विश्वासाला सार्थक केलेला आहे. आज विरोधकांनी वेगवेगळे हवा निर्माण करायचा प्रयत्न केला पण त्याला चोखपणे उत्तर आपल्या अकलूजच्या नागरिकांनी अकलूजच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. बरेच आरोप झाले, भाषा चुकीची वापरली गेली, जी कधी आतापर्यंत निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये बोललं गेलं नाही असं. त्याला काय असतं त्याचं त्याचे गुण असतात सगळे, त्या गुणाप्रमाणे ते वागत असतोय. आमचा गुण कसा आहे, खोटं बोलायचं नाही, बोललेलं काम आपण करायचं आणि नागरिकांना खोटं आश्वासन द्यायचं, त्याचं जे काम होत असेल तेच होतं म्हणून सांगायचं. विरोधकांनी काय जर केलं तर आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, त्याचं त्यांनी चालू दे, आमचं काम आम्ही केअर करत होतो, आमचे कार्यकर्ते करत होते. लोकसभेला, विधानसभेला आणि आता परत नगरपालिकेला तिसऱ्यांदा लोकांनी तुमच्या पाठीमागे राहणं पसंत केलं. आणि काय या नेत्यांची चुकतं जी वारंवार ती चूक करतात परत पराभवाला सामोरं जातात? काय चुकतंय काय त्यांचं? त्याला काय चुकतं ते नाही अभ्यास करायचा, माझं काय चुकतं ते मी अभ्यास करायचा. कुठलाही कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही त्या कार्यक्रमामधल्या चांगल्या गोष्टी काय असतील त्याचा अभ्यास करतो आणि काय चुकलंय त्याचा अभ्यास करतो. आता चांगल्या गोष्टीचा अभ्यास ह्या निवडणुकीमध्ये आम्ही केलेला आहे. त्यातल्या काय उणीव आहेत तेव्हा उणीव आम्ही शोधून काढणार आणि त्यात दुरुस्त करणार. रामभाऊला काय सल्ला देणार? रामभाऊला मी काही सल्ला देणार नाही, अजिबात नाही. ती करेल ती काय करेल, आम्हाला काय सल्ला देणार नाही त्याला. लोकसभेला आपण जी काय भूमिका घेतली ती त्यावेळेस अत्यंत म्हणजे खंबीरपणे घेतली होती आणि धाडस केलं असं वाटत होतं. त्याचेच पडसाद इथं सगळीकडे उमटलेत असं वाटतंय का? म्हणजे ह्या कुठल्या माणसानं स्वतः खंबीर असला पाहिजे आणि तो खंबीरपणा आम्ही कैलासाची शंकरराव मोहिते पाटील यांच्यापासून शिकवलेला आहे. कुठल्या परिस्थितीमध्ये आम्ही माघार घेत नाही. मला वाटतं वसंतदादा मुख्यमंत्री असताना साहेब एकटे त्या वसंतदादाच्या पाठीमागे उभं राहिले होते, तसं आम्ही आता पवारसाहेबांच्या पाठीमागे उभं राहिलेलं आहे. बह्याच्या पाठीमागे आम्ही उभं राहिलेलं आहे. बह्याला आम्ही काय सोडणार नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीला आता पुढं ते निर्णय घेतील, बह्या घेईल, ते बह्याचा निर्णय घेईल ते आम्ही त्याच्या पाठीमागे. आपण तो निर्णय एकटा घेणार नाही, तालुक्यातल्या सर्वच जबाबदार कार्यकर्त्यांना बोलवून एक मताने निर्णय होईल. एकटा बह्या निर्णय घेणार नाही, सगळा कार्यकर्ते निर्णय घेतील. तुम्ही म्हणला की आम्ही एक खंबीरपणे उभा राहिलो मागं, त्याची आता सगळीकडे दिसतंय की तुम्ही ज्या पद्धतीने भूमिका घेतली ती आता खरी ठरते. सोलापूर जिल्ह्यात जी काय निकाल लागतोय त्याप्रमाणे भाजपची जेवढे सीट आले, इतर लोकांचे आले, सांगोल्याला शहाजी बापूंना हे केलं पण शहाजी बापूंचं सीट आलंय. तुमची भूमिका योग्य होती, आता सिद्ध होते असं वाटतं? आमची भूमिका आमच्या पुढचे मारायचं काय, आम्ही आमच्या अंगावर काय घेणार नाही आणि आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार. आम्ही जर लोकसभेला भूमिका घेतलीच नसेल लढाऊ तर आम्ही संपलो असतो. मग ते पटेल परिवार सगळा संपला असता, राजकारण संपला असता, म्हणून ते आम्हाला घ्यावं लागेल भूमिका.